हे बघा, ह्या फाईल मधले जी कामं आहेत, हे टेंडर जे आहे ते पास झालंय का? हा हो हो साहेब. ठीक आहे. तुमचं काय बंधाऱ्याचं काम कितपर्यंत आलंय आपलं? झालंय, बऱ्यापैकी झालंय तरी पण आपल्याला निधी कमी पडतोय त्यासाठी. ठीक आहे, असू दे. बरं, आता आपलं लक्ष कुठे आहे? इलेक्शन कडे असलं पाहिजे. आपल्या पंचक्रोशीतून आपले 2 वॉर्ड आहेत. तुमच्याकडे एक वॉर्ड आहे, लक्षात आलं ना? आणि तिथे जेवढा पैसा लागेल तेवढा मी द्यायला तयार आहे, पण आपली सीट आली पाहिजे. माझ्यापर्यंत मी जेवढी ताकद लावता तेवढी ताकद लावणार. पण साहेब, तुमचा पण हात आमच्यावर असू द्या. हो हो, ते कळलं मला. बरं, तुम्हाला काय हवं तर देतो, पण त्या वॉर्ड मधून आपली सीट आलीच पाहिजे. हो हो, नक्की. हे बघा, ज्या ज्या वॉर्ड मध्ये जे जे काही लागेल त्याची कमतरता अजिबात भासता कामा नये. हो हो साहेब, त्याची पूर्ण तयारी केली आपण. गुड. मच्छीमार युनियन मधून फोन आहे, जरा बोलू नका. 1 मिनिट. हॅलो. हा, नमस्कार. हा, मीच बोलतोय, पक्षाचा अध्यक्षच बोलतोय. काय? हो, आमच्याच गावचं. मी शिष्टमंडळाकडे बोलतो, पण याची वाच्यता तुम्ही कुठे करू नका आधी. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. गणपतीला सुट्टी भेटली, पण दिवस किती आनंदात गेले नाही? हो ना, हे दिवस कसे सरून गेले ताच समजला नाही. ता काय पण असू दे, पण तुम्ही जेव्हा सणाला घरात येता ना, तेव्हा घराला वेगळाच घरपण येते. बघू, आता तांडेल फोन करेल. तांडण फोन केला की जायच लागेल. 4 दिवस नाही झाले तर लगेच निघाला. काय करणार? तुला माहिती आहे ना आपला धंदो कसा आहे. मावरा गावला की लगेच जायला लागते. हा सगळा करताय तुमच्यासाठीच करताय ना. चल, बरेच वाजले, झोपूया. टॉवेल पण भर आणि त्या टी शर्ट दे मला. टी शर्ट चल, मी निघालो. हे बघ, सगळ्यांनी काळजी घ्या आणि बाबूजीने बघ. बाबूची पण जरा काळजी घे. आम्ही आमची काळजी घेतावच, पण तुम्ही पण तुमची काळजी घ्या. हातपाय सांभाळून काम करा, कारण मला या जगात तुमच्याशिवाय दुसरं कोणच नाही. हो, मी माझी काळजी घेईन. मला माहिती आहे माझ्याशिवाय तुला कोणच नाही. मला ना बाबूला मोठा होताना बघितलं, त्याला खूप शिकवायचं. मला त्याला बरोबर शिकवून स्वतःच्या पायावर उभं राहताना बघायचं.
मी तुला शब्द देतात जशी परिस्थिती आता माझ्यावर आहे ना ती परिस्थिती मला बाबूच्या राणीची नाही. चल वेळ होते येत आम्ही. थांबा थांबा, बाबूला उठवता. काय झालं साहेब? अरे तो आपल्या गावचा रोम्या आहे हा? ना, त्याचा मासेमारी करताना खोल समुद्रात बुडून मृत्यू झाला. अरे देव, खूप वाईट झालं हो. गरीब होता पण देव माणूस होता बिचारा. ठीक आहे. तुम्ही ऑडचं काम बघा आणि हो तुम्ही आहे ना गावातील काही माणसं घेऊन त्यांच्या घरापर्यंत ही बातमी पोहोचवा. हो साहेब, निघतो मी आता. चालेल. मी ते करतो, तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवा. हा हे बघा, तुम्हाला जेवढी ताकद लावता येईल ना तेवढी लावा, पण त्या वॉर्ड मधून आपली सीट आली पाहिजे. साहेब बघा, तुम्हाला नंतर कॉल करता. नमस्कार ताई साहेब, कसे आहात ताई? आता जे झालं ते खूप वाईट झालं, पण जी होणारी गोष्ट आहे ती आपण काही टाळू शकत नाही ना. पण मी तुमचा आणि तुमच्या बाळाचा विचार करून सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. हा, तुम्ही काही काळजी करू नका. मी राज्य सरकारकडे सुद्धा प्रस्ताव ठेवलाय की तुम्हाला लवकरात लवकर मदत कशी येईल याचाच विचार करतोय. आणि हो, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. बरं, काळजी घ्या. बरं, येतो मी. लक्षात आहे ना? हो. हा, सर्व लक्षात ठेवा. आणि ते काम आपलं पूर्ण झालं. साहेब 2 मिनिटं. साहेब 2 मिनिटं. साहेब सर, आज एक मच्छीमार महिला एक निराधार झालेली आहे. तिचा मुलगा लहान आहे. सरकारकडून तिला कोणत्या स्वरूपात मदत मिळणार आहे ते आज आपण इथे पाहणार आहोत. आपल्यासोबत आहेत आपल्याच तालुक्याचे एक राजकीय नेतृत्व. नमस्कार साहेब. नमस्कार. नमस्कार. मच्छीमार महिलेची व त्याच्या मुलाची भविष्याची व्यवस्था तुम्ही कशी करणार आहात? आपल्या सरकारकडून अनेक योजना राबवल्या, म्हणजे मच्छीमार सक्षम व्हावा यासाठी. कागदावर योजना खूप आहेत. त्या योजनेचा मच्छीमारांना किती फायदा मिळतो हे तुम्ही प्रत्यक्ष कधी पाहिलत का? म्हणजे तुम्हाला म्हणायचं तरी काय? मला सांगा, या महिलेला सरकारकडून कसा लाभ मिळवून देणार? हे बघा, आम्ही परिपूर्ण प्रस्ताव पुढे पाठवलाय. त्यांना लवकरच मदत मिळावी म्हणून. किती दिवसात त्यांना मदत मिळेल? आम्ही आटोकाट प्रयत्न करून त्यांना लवकरात लवकर मदत मिळावी याच्यासाठी आश्वासन देतो.
ठीक आहे, तोपर्यंत तुमच्या कोट्यातून किंवा तुमच्याकडून वैयक्तिक मदत मिळू शकते का? बघू, प्रयत्न करू. प्रयत्न नको, अहो निश्चित काय ते सांगा. अहो निश्चित कसं सांगणार, आम्ही तुम्हाला आश्वासन दिलंय ना. बघू, काहीतरी करता आलं तर बघू. साहेब मला सांगा, तुम्ही जो प्रस्ताव पाठवला त्या प्रस्तावातून त्या महिलेला किती प्रमाणात रक्कम मिळू शकते? हे बघा, मागच्या सरकारच्या काळात मच्छीमारांसाठी 60,000 रुपये निधी मिळत होता, बुडीत निधी म्हणून मिळत होता. पण आम्ही तो आता 2 लाखापर्यंत देतो. आलं लक्षात? म्हणजे त्या महिलेला 2 लाख रुपये मिळणार. म्हणजे त्या 2 लाखात ती महिला त्या मुलाचं शिक्षण आणि त्या मुलाला लहानाचं मोठं करणार. अहो, तो त्यांचा प्रश्न आहे. म्हणजे एक मच्छीमार जो देशाचा आर्थिक कणा समजला जातो त्याची किंमत फक्त 2 लाख. हे बघा, तुमच्या बरोबर चर्चा करायला मला अजिबात वेळ नाहीये. तुम्हाला मदत करायची असेल ना तर तुम्ही करा, मला असे अनेक काम आहेत. चल रे. पायलट, या नेते मंडळींना जनतेसाठी द्यायला अजिबात वेळ नाही, पण आपल्याला मात्र त्यांच्या पाठीमागे फिरायला वेळच वेळ आहे. अहो, देशाच्या शेतकऱ्यांना मदत निधीमधून 10 ते 15 लाख रुपये मिळतात आणि मच्छीमारांना बुडीत निधी फक्त 2 लाख रुपये. हे 2 लाख रुपये मिळण्यासाठी किती महिने जातील हेही माहीत नाही. आणि जर मिळालेच ते त्या महिलेपर्यंत पोचतील का, हा एक प्रश्नच आहे. कॅमेरामॅन विघ्नेश जांभारकर सह अमोल वांगणकर, के न्यूज, नवानगर. याई, हे डबो झालं काय? हो रे बाबा, थांब जरा आणता. या लवकर उशीर होते आहे. या अशी वाट बघते आहे. हो गे. दे दे. थांबा. आता काय झालाय? आणि दे लवकर, आई उशीर झालोय. हे घे. हा चल आई, येता. हे चल आई, येता. हा हा, सावकाश जा. हा. एसटी लागेल लवकर. अरे तू प्रोजेक्ट केलंस काय? अरे नाही केली, माझ्या लक्षातच नाही. मरून तू केलंस? नाही, मी करता आज, मग देतो तुला वही. नक्की देशील काय? बघूया, होईल तेवढं पूर्ण बघू. जरासं झालोय माझं बघता. शितू चल, गाडी पण लेट आहे. काय ते वडापाव चल खाऊन येऊ. जाम भूक लागली आहे रे. चल. नको आशू, मी नाही तू जा. अरे चल रे, मी देतो वडापाव, चल. अरे नको रे आशू, काल पण गाडी उशिरा लागली होती आणि तेव्हा पण आपण वडापाव खाय गेला होता आणि तेव्हा पैसे तूच दिले. आज पण म्हणतेस तूच देणार. रोज रोज बरा नाही वाटत रे आशू. सिद्धू, अरे तू माझा मित्र आहेस. अरे मला माहिती आहे तुमची परिस्थिती नाही आहे ती. अरे पण माझी मम्मी आहे ना, मला रोज खाया पैसे देते. अरे त्यातले आपण 2 जण खाऊ, तेच खायला. चल जाऊ, चल काहीतरी खाऊ. नको रे आशू, मला माहिती आहे तुमची परिस्थिती आहे म्हणून तुला मम्मी रोज पैसे देते, पण तेवढी परिस्थिती नाही ना. अरे काल वडापाव तू दिला, आज पण देशील रे. उद्याचं काय मला द्यायला लागणार ना. एवढे पण पैसे नाहीत रे माझे. आणि परत आता महिन्याची एसटीची पास पण काढी. नको रे, मी घरात जाऊन जेवीन. आई जेया लवकर, भूक लागली जाम आहे. आई दे लवकर. अरे हो, वाढताय, जरा बसशील की नाही? दे लवकर, तू भूक लागली आहे. दे लवकर. आई एकच ताट, तू पण घे ना. तू नाही जेवलीस? नको रे, तू पोटभर खा, मी नंतर जेवता. आई
तू आता म्हावरा काय जायच नाही? अरे काय सांगू, आता बोटीनं भावराच भेटत नाही. सुरुवातीचे 2-3 महिने काय प्रमाणात भावरा भेटला. अरे पण तेव्हा श्रावण, गणपती, नवरात्र, मार्गशीर्ष उपवास असतात ना. अरे मग चांगला किमतीत भावराच विकता नाही आला. अरे आज भावरेला भाव भेटू शकते, पण आज अशी परिस्थिती आहे की बोटींना भावराच नाही आहे. देवा, यातून काहीतरी मार्ग काढ रे. अगे आई, ह्याच्यातनं आपल्यालाच मार्ग काढायला लागणार आहे आता. तू जा जेया घेता लवकर, जा आपण एकत्र जेवता. नको नको तू बस, मी जे आणतो तुला. हा. अरे अरे नको, मी जेवते नंतर तू जेवून घे. अरे आई, या काय? अरे काय नाही रे. आई, म्हणजे तू स्वतः उपाशी राहत मला जे घालतस? अरे नाही रे. आई, खरा सांग, किती दिवस चाललाय हा असा? अरे नाही रे, आजच घरातलं सगळं सामान संपलंय म्हणून तेवढाच जेवण बनवलं. आई, मला माहिती आहे एवढे दिवस याद चाललाय तू स्वतः उपाशी राहतस आणि मला जे घालतस. पण आई, याच्या पुढे असं होऊन देणार नाही मी. तुझ्या डोळ्यात पाणी पण आणून देणार नाही. बघ तू. नाही रे बाळा, तू रडू नको. ह्याच्या पुढे आपला सगळा चांगला होणार आहे. माझा देवावर पूर्ण विश्वास आहे, तो आपला नक्की चांगला करणार. जाऊ दे, चल चल आपण जेवूया एकत्र. ये. माझ्या नवऱ्याच्या पश्चात एकटीने कंबर कसून मेहनतीने पोराला एवढं मोठं केलं. चांगलं शिक्षण देतात, चांगले संस्कार देतात. देवा दया कर रे. दर्याच्या राजा, बोटी बंदरात नांगरून लोका उपाशी आहे. त्यांनाच म्हावरा भेटला नाही, ते आम्हाला इकड्या कुठला म्हावरा भेटणार. आता इथला मार्ग कसं काढायचो? हा, ह्यांच्या बुडीत निधीची कागदपत्र आहेत, त्याच्यात बघता काय मदत भेटते काय. काय आई, काय करतेस? काय शोधतोस आई? अरे तुझ्या बाबांचा बुडीत निधी भेटावं म्हणून साहेबांशी अर्ज केली होती. मग काय झालं आई पुढे? अरे अजून काय भेटला नाही. बघूया परत विचारून. भेटलास ते तुझ्या पुढच्या शिक्षणासाठी हातभार लागेल ना. एवढे वर्ष मेहनतीने तू जगतस, पण ही स्वतःला नेते म्हणणारी लोक आली का तुझ्या जवळ? तेव्हा ते सांगत होते तुला मदत मिळवून देणार. दिल्यात का मदत मिळवून तुला? तू काय करतस, कशी जगतस याची साधी विचारपूस तरी केलात का तिने? नाही ना? असू दे रे. हे बघ सापडले. आई, हे बाद झालेत आता. हे तो कायच उपयोग नाही आता आई. अरे सिद्धेश, ए काय काय नाही रे. ए अरे काय झालंय? काय नाही रे आशिष, सोच बसलोय जरा. ए अरे लहानपणापासून आपण एकत्र वाढला वा. मी तुला आत्ताच नाही ओळखत आहे. सांग लवकर काय झालंय? काय नाही आशिष रे, जाऊ दे सोड. ए सिद्धू, अरे मला नाही सांगणार काय झाला? सांग लवकर. का असं निराश बसलास आहेस तू? काय नाही रे आशिष, माझ्या वडिलांच्या पाठीमागा आईन एवढा काबाड प्रश्न करून मला मोठं केलं आणि इथपर्यंत शिकवतही पण अजून नाही. आता नाही बघवत रे आई तिकडे जाम मेहनत करते. समजत नाही मला पण रे, माझ्या आईला 2 तास दुकान खाताना बघायचे नाही. समजत नाही रे. मी विचार केलोय आता, म्हणजे मगापासून तास
विचार करताय काय करायचं? नाही ठरवलं. काय? शिक्षण सोडता मी आणि म्हातारे खटास तिथनंच आईला मोकळी करून त्यांना आनंदी जीवन द्यायचं आहे रे. सिद्धेश, अरे असं मनात विचार पण कधी आणू नको. अरे तुला एवढं बुटीवरच जायचं होता, मग तू एवढं शिकलंस तरी का? अरे एवढी वर्ष शिक्षणासाठी वाया घालवलीस कशाला? अरे एवढ्या नेटाना अभ्यास करून इथपर्यंत तू पोहोचलंस कशाला? या बोटीवर जाया. मग काय करू आशू? अरे माझं मुलगा शिकून कुठेतरी मोठं झालं पाहिजे, हे तुझं बाबांचं स्वप्न तुला पूर्ण करायचं आहे. आणि ह्याच्यासाठी तुझ्या आई दिवस रात्र मेहनत करते. तिचं स्वप्न उराशी बाळगून ते स्वप्न पूर्णत्वाला नेण्यासाठी अजून ती काबाड कष्ट करून जगते. ते तुझ्यासाठी. तू जर का मधी शाळा सोडून बोटीवर जाण्याचा निर्णय घेतलंस ते त्या माऊलीला काय वाटेल रे? सिद्धू, अरे सारा जन्म चालून जेव्हा पाय थकून जातात ना, तेव्हा शेवटच्या श्वासापर्यंत आई हेच शब्द राहतात. तेव्हा तिच्यासाठी तुला शिकायच लागणार आहे. बरोबर बोलतेस आशू, पण शिकता शिकता मला कुठे काम नाही भेटणार? गुड आयडिया. चर्चेतून असं मार्ग निघते. हे मी काय बोलताय, आपला कॉलेज 8 वाजता असते ना? होय. मग तुझा काम झाला म्हणून समज. काय बोलतेस तू आशू? कसला काम? तुझ्या नोकरीचा. ता कसा काय? हा बघ, आपण सकाळी कॉलेजला जात आहोत, हा, दुपारी घरा येत आहोत. बरोबर. हा, संध्याकाळी तू नोकरीवर जायचा. हा, म्हणजे तुझं कॉलेज पण पूर्ण होईल, तुझ्या आईला पण आर्थिक मदत होईल, म्हणजे आई पण खुश, तू पण खुश. कसं वाटलं माझं प्लॅन? तुझं प्लॅनिंग सगळं माझ्या डोक्याशी गेलोय आहे. संध्याकाळची नोकरी काय माझ्या बापानेच ठेवला नाही? अरे येड्या, तुझ्या बापानीच नाही ठेवला नसला तरी माझ्या बापानीच ठेवला नाही. अशी कुठली नोकरी राशू? हा बघ, आपल्या सोसायटीचं डिझेल पंप आहे का ना? हा. आपल्या बोटी खाते किती वाजता येतात? 4च्या नंतर येतात. हा, 4 ते 9 वाजेपर्यंत डिझेल पंप चालू असते. बरोबर. मग तू तर ते नोकरी कर नाही. चालेल. माझे बाबा तर ते सोसायटीत संचालक आहेत. हा. मी त्यांना सांगता ना तुला नोकरीवर ठेवा, तू तर ते काम कर. म्हणजे कसा 4 पैसे तुला पण भेटतील, नाहीतर हिरी तरी तू असं भटकतच असतोस ना. चालेल. आईला पण तेवढीच मदत होईल, तुझं शिक्षण पण तेवढा चालू राहील. मग कशी वाटली माझी आयडिया? बरोबर आहे, मी तयार आहे. हा, बघलं सिद्धू, आपण मार्ग शोधलाव ना की सापडतेच. म्हणजे कसं आहे ना, आपण काय करता पुढे काय करायचं ह्याची कोणी आपण विचारच करत नाही. आपण समोर दिसते ना तेच फक्त करत राहतो. आपले मच्छीमार बांधव बघ, त्यांना दिवस नाही रात्र नाही, नुसतं मावरा मारण्याचा विचार करत असत. अरे त्याच्या पुढे पण विश्व हाय, पण हे आपल्या समाजाला दिसतच नाही. नुसते डोलेला पट्टी बांधून नुसते वावरत असते. हा बघ, म्हणजे सिद्धू म्हावरा मारणारे आपण, पण तो म्हावरा सप्लाय कोण करते? इतर समाजाचे. बर्फावालो कोण? इतर समाजाचं. ते म्हावरेचं लिलाव करणारे कोण? ते पण इतर समाजाचे. मग आपल्या बोटीला जो सामान लागते तो किराणा माल कोण? इतर समाजाचे. सिद्धू, ह्या कुठेतरी आता थांबला पाहिजे. बरोबर बोलते. आणि त्याच्यावर प्रक्रिया करणारे सुद्धा कोण असतात? ते पण इतर समाजाचे असतात ना. बरोबर आहे. मग हे कुठेतरी थांबूया नको? सिद्धेश, अरे मासे मारल्यापासून ते त्यावर प्रक्रिया करेपर्यंत माझ्याच खारवी समाजाचा माणूस असलो पाहिजे, तरच मी ह्या समाजाचो खरोवारच शोभीन. बरोबर आहे आशिष तुझा. आणि सिद्धेश, ह्या कामाची सुरुवात तुला तुझ्यापासून करायची. म्हणजे बघ, बेस टू टॉप पर्यंत फक्त खारवी आणि खारवीच असला पाहिजेत. आणि ह्योच वारसा हक्क जर का पुढच्या पिढीत गेलो ना, तर हा आपलो खारवी समाज या देशाचा आर्थिक कणा बनेल. तेव्हाच या राज्यकर्त्यांचे डोले उघडतील. तेव्हा आपल्याला त्यांच्याकडे जाण्याची गरज नाही लागणार, ते आपल्याकडे स्वतः येतील. तेव्हा माझ्या या खारवी समाजाचा खऱ्या अर्थाने सन्मान होईल. सिद्धू, तेव्हाच आपल्या समाजाची आणि पर्यायाने देशाची अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होईल. बरोबर आहे. होय, मीच बनणार वारस. एक पाऊल विकासाकडे. येस. थँक्यू बा शिवाय. किती अजून? 2. ए भरला बंद कर. कर बंद कर.
काय रे सिद्धू? अरे काय शिव, काय मग कसं चाललंय काम? काय नाही चाललंय मस्त. पण बरा झाला हे आशिष, तू या सांगलं बाबांना तुझ्या जरा कामाला ठेव म्हणून. अरे खमान या, तू माझा मित्र आहेस. नाही पण जरा आईला पण मदत होते ना रे पैशाची, जरा बरा वाटायला लागलाय. मी पण जरा विचार करताय आहे की जरा आईला पण मदत करायची. आई मावरा घेते ना रे. अरे हो, आई तुझी भावरा घेते. मग जरा जास्ती मावरा घ्या सांगणार आहे मी, आणि मी जरा मदत करायचा विचार करताय जरा. अरे एवढ्या मस्त आयडिया आहे. आई आता जरासा मावरा घेते ना, हो. अजून जास्ती वाढवाय सांग, म्हणजे कसं हळूहळू तू अजून वर जाशील. हाच विचार करताय, जरा आईला पण मदत होईल ना रे. होय, आणि शिक्षण ह्याच्यातनंच तू मोठं होऊ शकशील अजून. होय, शिक्षण घेता घेता परत होते यार. होय, अरे वा, चालेल. चांगले मस्त आयडिया आहे सिद्धेश, खरोखर कर तू. नाही, तू आहेस ना हो, बरोबर. मी तुझ्या कायम बरोबर असणार सिद्धू. चालेल चालेल. हा. आई चल. अरे पण तुम्ही मला नेता हो कुठे? आई तू चल फक्त आमच्या बरोबर. काकू, तुमच्यासाठी आज आहे ना स्पेशल गिफ्ट आहे. चला तुम्ही. आई थांब इथेच. हे बघ आई, आपलं घर. आई ये का रे, आपण जाऊया आपल्या घरामध्ये. अरे मी कशाला? एवढा वैभव तू उभा केलास, मग तूच का बरी कर? नाही आई, तू होतीस माझ्या बरोबर म्हणून एवढं मोठं वैभव उभं करू शकलो. तेवढी माझ्या मित्राने पण साथ दिली मला. नाही तू दे, तूच का पाहिजे, आणि आपण जाऊया आपल्या घरात. हो, काकू या, कापाडी करू. चल आई. आई थांब. आई ये. काकू थांबा, पाय बुडवायचं. अरे पण हे कशासाठी? आई, मला तुझ्या पावलांचे तसे आयुष्यभर जपून ठेवायचे आहेत. या काकू, ऐका पाहू. ठेव इथे पाय आई. आज तू तुझ्या बाबांची इच्छा पूर्ण केलीस. आज तुझा मला खूप अभिमान वाटतोय. हो आई, मला पण बाबांची खूप आठवण येते. माझे हात हातात तुझ्या आई, मी चाललो ठाई ठाई, अशीच धाप तुझी राहू दे गाय, मी जग जिंकेन पायी पायी.
बघितलं का तू? वारस संपत्तीला असू शकतो, परिस्थितीला नाही. आज खऱ्या अर्थाने वारस